आता भाऊ तिला झाडाला बांधू लागले. बहीण असहाय्य होती. भावांची अशी हैवाणीयत बघून ती थरथर कापायला लागली आणि परमेश्वराची प्रार्थना करू लागली, हे देवा, माझे रक्षण करा. माझे भाऊ मला जीवे मारायला उठले आहेत. यांच्यातून एकही असा नाही ज्याला माझ्याविषयी दया वाटेल. बहिणीचे बोलणे ऐकून 7वा भाऊ व्याकुळ होऊ लागला. तिचा आक्रोश बघून तो आतल्या आत तळमळायला लागला. मोठ्या 6 भावांचा विरोध करण्याची हिंमत तो नाही करू शकला. बहिणीला भावांनी झाडाला बांधले आणि मोठ्या भावाने सगळ्या भावांना एक नंतर एक बहिणीवर वार करण्याचा आदेश दिला. जेव्हा भाऊ तिच्यासमोर शस्त्र घेऊन उभा झाला तेव्हा बहीण म्हणाली, मार भावा मार, तू माझ्या छातीला निशाणा करून बाण मार, तो बाण जंगलाकडे जाईल. भाऊ कठोर झाला होता. त्याने निशाणा लावून बाण मारला, पण त्याचा